हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारी विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल. जरांगे पाटलांनी पुन्हा दिला अल्टिमेटम. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मुंबईत ओबीसी नेत्यांची बोलावली बैठक, रस्त्यावर आणि कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल घेणार उद्धव ठाकरेंची भेट, मातोश्रीवर होणार भेट, भेटीचं कारण गुलदस्त्यात. कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी यात सामर्थ्य साधर्म्य. आरक्षण देताना गॅझेटचा फायदा होणार असल्याची माहिती, तर कोल्हापुरातील मराठा समाज मांडणार भूमिका. दहशतवाद प्रकरणी एनआयएच्या पथकाचे 5 राज्य आणि जम्मू काश्मीर सोबतच 22 ठिकाणी छापेमारी. बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला महाराष्ट्रात वेग, पालघरच्या डहाणूजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा बसवला गर्डर. दुकानं रिकामी करण्यावरनं 2 गटात वाद, लाठ्याकाठी आणि दगडफेकीत 65 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू. मुंबईतल्या गोराई समुद्र किनाऱ्यावरती लाटांच्या प्रवाहात अडकली टेम्पो ट्रॅव्हलर, सुदैवानं वेळीच मदत मिळाल्यामुळे सर्व प्रवाशांची सुटका. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. मुलुक महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. दुपारचे 12 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. 17 सप्टेंबरच्या आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारविरोधी भूमिका जाहीर करावी लागेल असा अल्टिमेटम पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी दिलाय. हैदराबाद गॅझेटवरनं नोंदी द्यायला सुरुवात करा, अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जरांगेंनी दिलाय. मराठवाड्यातील मराठा 100% आरक्षणात जाणारच असंही त्यांनी बोलून दाखवलं. 1994 मधील GR विरोधात कोर्टात जाणार असून 50% गेलेलं 2% आरक्षण रद्द करा अशी मागणी त्यांनी केली. येवलावाल्यांचं ऐकून GRच्या शब्दात फेरफार करू नका असंही भुजबळांचं नाव न घेता जरांगेंनी इशारा दिला. आता संयम नाही, जशास तसं प्रत्युत्तर देऊ असा इशारा जरांगेंनी दिला. हैदराबादच्या गॅझेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे याची कारवाई 17 सप्टेंबरपासून त्याच्या आत सुरुवात करा, नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती. आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये. उद्या परवा कॅबिनेट आहे, ते कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन प्रक्रिया सोपी करून गॅझेटच्या नोंदीच्या आधारावरती 17 सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिने, बरोबर ना? त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात किमान तालुकाभरात का होईना, एखाद्या जागेवर का होईना, मराठवाड्यातल्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी का होईना, त्याच्या आत हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं, एवढी विखे साहेबाकडं आणि मुख्यमंत्री साहेबाकडं विनंती आहे. आणि ते त्यांनी करावं. म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो GR काढलाय की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत. आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या GR आणि त्याच्यातले शब्द बघून, काढलेला GRचे आणि शब्द बघून झोपाच यायना त्यांना. मग इतका मजबूतीनं जर गरिबांचे पोरांनी GR काढलाय, मराठवाडा 100% आरक्षणात जाणार. मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप
लय आनंद होतोय मनात. जुनी मन आहे, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे. थोडं धीराने घ्या. मस आता उकळ्या फोटा द्यात. मस आनंद झालाय, पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या. मुख्यमंत्री साहेबांनी 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडं काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो. JR नुसार ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा. जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, JR मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काय झालं तर एक लक्षात ठेवा, 1994चा JR आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार. तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार. एवढंच मला क्लिअर कट सांगायचं होतं. आमच्या लेकराचं कल्याण त्या JR मधून होणार आहे. आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅझेटेर आमच्या JR विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असले मग आमचा बी नाविलाज आहे. 1994ला आमचं 16% आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं, ते JR रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला द्या 16%. मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढं. आता तुम्ही लय ताईट वागायला लागलेत, आता आम्ही पण ताईट वागणार आहेत. आता खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही. आता बस. त्या ठिकाणी माझ्यासोबत आहे पंकजाताई मुंडे आहेत, माननीय आमचे दत्ता भरणेजी आहेत, आमचे गुलाबराव पाटील आहेत आणि आम्ही 6-7 जे मंत्री आहोत. ही कॅबिनेट सब कमिटीची उपसमितीची बैठक ही 10 तारखेला 11 वाजता मी बोलवलेली आहे. जर वडेट्टीवारला काही वाटतं तर वडेट्टीवारनी आमच्या कॅबिनेट उपसमितीकडे त्यांच्या शंका किंवा त्यांना काही संशय वाटतो आहे तो आम्हाला कळवा. या ठिकाणी राजकीय फायदा किंवा राजकीय स्टंट करून, सामाजिक विषयाचा राजकीय स्टंट करून त्या ठिकाणी पॉलिटिकल काँग्रेस पार्टी ही जे करण्याचा प्रयत्न करत आहे हे त्या ठिकाणी चूक आहे. काय म्हणणं आहे वडेट्टीवारचं त्यांनी आमच्या उपसमितीला सांगावं. उपसमिती नक्की विचार करेल आणि उपसमिती यावर जर काही ओबीसीचं नुकसान होतं तर काही ओबीसीचं नुकसान होत असेल तर आमची उपसमिती त्यावर योग्य निर्णय घेईल. सरकारने ज्या 12 मागण्या ओबीसीच्या मान्य केल्या त्याबाबत JR काढण्यासाठी उद्या एक बैठक बोलवण्यात आलेली आहे. नाही, माननीय अतुल सावेजी जे मंत्री आहेत त्यांनी जे उपोषण सोडवलं होतं बबनराव तायवाळेंचं, त्या उपोषणामध्ये ज्या मागण्या होत्या त्याबद्दलची ती बैठक आहे. पण ओव्हरऑल या राज्याच्या संपूर्ण 18 पगड जाती 12 बोलतेदार समाजाचं जे काही मागण्या आहेत त्या मागण्याकरता किंवा जो काही या ठिकाणी थोडा संशय आणि संभ्रम निर्माण झाला या संबंधी चर्चा करण्याकरता परवा 10 तारखेला 11 वाजता मी कॅबिनेट सब कमिटीची बैठक बोलवली आहे. मागील 20 वर्षात आदिवासी प्रवर्गातून अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र तयार करून जवळपास 12,000 लोकांनी सरकारी नोकरी लागल्याचं समोर. नाही, काय समोर आलं त्याची चौकशी झाली पाहिजे, कारण शेवटी चौकशी शिवाय या अशा विषयाला मीडियामध्ये बोलणं काही योग्य नाही. जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय 17 तारखेपर्यंत प्रमाणपत्र वाटप केले नाही तर सरकार विरोधी भूमिका घेऊ असं त्यांनी सांगितलं. मी आधीच सांगितलं आहे की ओबीसी प्रमाणपत्र द्यायचं असेल की शेड्यूल ट्राईबचं द्यायचं असेल की SCचं द्यायचं असेल, प्रमाणपत्र देताना आमचा जो महसूल विभाग आहे किंवा आमचे तहसीलदार आहे किंवा जे काही कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत त्या प्रमाणपत्र देताना जो फॉर्मॅट आहे, प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र देताना किंवा अर्जाचा नमुना आहे त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना. तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात. म्हणजे सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल. शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानेवर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही. कोणालाही त्या ठिकाणी दाखला द्यायचा असेल तहसीलदार वगैरे आमच्या जे काही अधिकारी नेमले असतील त्या अधिकाऱ्यांनी जे काही कॉम्पिटंट डॉक्युमेंट आहेत, लागणारे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट त्या अर्जासोबत द्यावे लागतात तरच त्या ठिकाणी दाखले मिळतात ना. रोहित पवारांनी पुन्हा आरोप केला की जी जाहिरात दिली देवाभाऊची त्यावर 400 कोटी खर्च आला आणि ते निनावी का जाहिरात. उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये
काय काय झालं रोहित पवारजी जरा एकदा चष्मा लावून बघून घ्या. कशा कशा जाहिराती झाल्या, कुठल्या कुठल्या धनदांडग्या लोकांनी जाहिराती दिल्या, कसं कसं एक्स्टॉर्शन झालं. आम्हाला बोलायला लावू नका. देवेंद्र फडणवीसजींच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात पेपरमध्ये येणे यांचं का पोट दुखत आहे. या राज्याला देवदुर्लभ अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमापोटी खूप प्रेम कमवला आहे देवेंद्रजींनी.